रात्र खूप गडद होती. दीपाची श्वासोच्छ्वासाची लय सागरच्या कानात घुमत होती, पण त्या आवाजात त्याला काहीच सांत्वन मिळत नव्हतं. दीपाच्या चेहऱ्यावरचं थकव्याचं आवरण आणि तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं सागरला अस्वस्थ करत होती. ती गाढ झोपेत होती, पण सागरच्या मनात एक वादळ उठलं होतं. त्याच्या हृदयात राग, दुःख आणि एक अनामिक भीती मिसळून एक गाठ तयार झाली होती. तो तिच्याकडे बघत होता आणि त्याला वाटलं की ही तीच दीपा नाहीये, जी कधीकाळी त्याच्यासाठी रात्रभर जागी राहायची, त्याच्याशी गप्पा मारायची आणि त्याच्या प्रत्येक शब्दाला हसत प्रतिसाद द्यायची. सागरने डोळे बंद केले आणि त्याच्या मनात त्यांच्या जुन्या आठवणींनी गर्दी केली. त्या आठवणी इतक्या ताज्या होत्या की जणू कालच घडल्या होत्या. त्यांना कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होतं. सागर आणि दीपा कॉलेजच्या कॅम्प्समध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. दीपाचं ते खळखळून हसणं, तिचे लांबसडक केस आणि तिचा तो खट्याळपणा सागरला वेड लावायचा. तो तिला नेहमी चिडवायचा आणि ती खोटं रागवायची, पण त्यांच्या नजरेत नेहमी एक वेगळीच चमक असायची. एकदा कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दीपाने डान्स केला होता. तिच्या प्रत्येक पावलासोबत सागरचं हृदय धडधडायचं. ती स्टेजवरून खाली उतरली तेव्हा सागर तिच्याकडे धावत गेला आणि तिला मिठी मारली. दीपा, तू खरंच जादूगार आहेस, तो म्हणाला होता आणि ती लाजून हसली होती. त्या रात्री कॅम्पसच्या बाहेरच्या एका छोट्या टपरीवर चहा घेताना सागरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, दीपा, मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य विचार करू शकत नाही. दीपाने त्याच्याकडे बघितलं. तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती म्हणाली, सागर, मलाही तेच वाटतं. पण आता, या रात्री, त्या आठवणी सागरला छळत होत्या. तो बेडवर उठून बसला आणि दीपाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं शांतपण त्याला असह्य झालं. दीपा, उठ ना, त्याने हळूच तिला हलवलं, पण ती झोपेतच हलकीशी हलली आणि पुन्हा शांत झाली. सागरचा राग वाढला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवरून उठला. खिडकीजवळ जाऊन तो रात्रीच्या अंधारात बघू लागला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आम्ही कुठे चुकलो? आमचं प्रेम कुठे हरवलं? सागर आणि दीपाचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. सुरुवातीचं 2 वर्ष त्यांच्यासाठी स्वप्नवत होते. ते एकमेकांसाठी वेळ काढायचे, फिरायला जायचे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचे. पण हळूहळू आयुष्याने त्यांना आपल्या कवेत घेतलं. सागर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता आणि त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. रात्री उशिरा घरी येणं, वीकेंडला ऑफिसचे कॉल्स आणि सततच्या मीटिंग्समुळे तो थकायचा. दीपाला पण तिची नोकरी सांभाळावी लागायची. ती एका शाळेत शिक्षिका होती आणि तिथे तिच्यावर मुलांना शिकवण्यापासून ते पालकांच्या तक्रारी हाताळण्यापर्यंत सगळी जबाबदारी होती. घरातलं वातावरण हळूहळू बदलत गेलं. आधी जिथे हास्य आणि गप्पांचा आवाज यायचा, तिथे आता शांतता पसरायची. दीपा रात्री घरी आल्यावर थकून जायची आणि सागरला तिच्याशी बोलण्याची संधीच मिळायची नाही. तो तिला सांगायचा, दीपा, आपण थोडा वेळ बसूया, गप्पा मारूया. पण ती नेहमी म्हणायची, सागर, खूप थकले आहे, उद्या बोलू. आणि हा उद्या कधीच यायचा नाही. सागरला वाटायचं की दीपाने त्याला वेळ द्यावा, त्याच्याशी बोलावं. पण दीपाच्या मनातही तेच होतं. तिला वाटायचं की सागर तिचा थकवा समजून घेत नाही. तो सतत ऑफिसच्या गोष्टी सांगतो, पण माझं काय? मलाही माझ्या आयुष्यात ताण आहे, ती मनातल्या मनात विचार करायची. आणि हळूहळू त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. त्या रात्री सागर खिडकीजवळ उभा होता तेव्हा त्याला त्यांचं पहिलं लग्नाचं वाढदिवस आठवलं. त्याने दीपासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्याने तिला रात्री एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेलं होतं, जिथे त्याने तिच्यासाठी तिची आवडती गाणी लावली होती. दीपाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, सागर, तू मला नेहमी असंच खुश ठेवशील ना? सागरने तिच्या डोळ्यांत बघत तिला वचन दिलं होतं, दीपा, मी तुला कधीच दुखवणार नाही. पण आता त्या वचनाचं काय झालं? सागरच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने मागे वळून दीपाकडे पाहिलं. ती अजूनही गाढ झोपेत होती. त्याला तिला जागं करावंसं वाटलं, तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण त्याच्या मनातली भीती त्याला थांबवत होती. जर मी आता तिला जागं केलं आणि ती चिडली तर? जर ती म्हणाली की तिला माझ्याशी बोलायचंच नाही? या विचारांनी त्याचं मन भरून गेलं. सागर पुन्हा बेडवर आला. त्याने दीपाला हळूच जवळ घेतलं, पण ती झोपेतच होती. त्याने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं आणि मनातल्या मनात म्हणाला, दीपा, मला तुझी खूप आठवण येते. पण त्या रात्री त्यांच्यामध्ये ती दरी अजूनही कायम होती. सकाळ झाली. दीपाची झोप मोडली तेव्हा तिला सागर बेडवर दिसला नाही. ती उठली आणि किचनमध्ये गेली. सागर तिथे कॉफी बनवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थपण तिला जाणवलं. ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, सागर, काय झालं? तू ठीक आहेस ना? सागरने तिच्याकडे पाहिलं. त्याला बोलायचं होतं, पण त्याचे शब्द कुठेतरी अडकले. तो फक्त म्हणाला, हो, ठीक आहे. पण दीपाला त्याचं हे उत्तर खटकलं. ती म्हणाली, सागर, तू मला काहीतरी लपवतोय. सांग ना, काय झालं? सागरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, दीपा, मला तुझी खूप आठवण येते. आपण आधी जसं बोलायचो, हसायचो, तसं आता काहीच नाही. तू रात्री झोपतेस आणि मला एकटं वाटतं. दीपाचे डोळे पाण्याने भरले. ती म्हणाली, सागर, मलाही तेच वाटतं. पण मी इतकी थकते की मला काहीच सुचत नाही.
मला वाटतं तू माझा थकवा समजून घेत नाहीस. सागरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, दीपा, मला माफ कर. मी तुझा ताण समजून घेतला नाही. पण मला तू हवी आहेस. आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. दीपाने त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू गालांवरून खाली वाहत होते. ती म्हणाली, सागर, मलाही तेच हवंय. आपण पुन्हा एकमेकांचे होऊया. त्या दिवशी सागर आणि दीपाने ठरवलं की ते एकमेकांसाठी वेळ काढतील. त्यांनी ठरवलं की दर वीकेंडला ते कुठेतरी बाहेर जाणार आणि रात्री थोडा वेळ तरी एकमेकांशी बोलणार. सागरने दीपाला वचन दिलं की तो तिचा ताण समजून घेईल आणि दीपानेही सागरला आश्वासन दिलं की ती त्याला एकटं पडू देणार नाही. त्याच रात्री ते दोघे बेडवर बसले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. दीपाने सागरला त्यांच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल चिडवलं आणि सागरने तिच्या डान्सची आठवण काढली. ते हसत होते, बोलत होते आणि त्यांच्यामधली ती दरी हळूहळू कमी होत होती. सागरने दीपाला जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला, दीपा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. दीपाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, सागर, मी पण तुझ्यावर तितकंच प्रेम करते. त्या रात्री ते एकमेकांच्या मिठीत झोपले आणि त्यांच्यामधली ती दरी पूर्णपणे नाहीशी झाली. त्यांना माहीत होतं की आयुष्यात ताण येणारच, पण त्यांनी ठरवलं की ते एकमेकांचा हात कधीच सोडणार नाहीत.